अशी कोणती व्यक्ती असेल ज्याला बटाटा हे खायला आवडत नसेल? प्रत्येकाच्याच लहानापासून मोठ्यापर्यंत बटाटा हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. त्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या भाज्या बनवतोच. पण आज मी ना मस्तपैकी त्यातलाच एक प्रकार, मस्तपैकी मसालेदार असे बटाटे बनवलेले आहेत. म्हणजे ही बटाट्याची भाजी पण इतकी छान मसालेदार बनवली ना, रोजच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा ना ह्या भाजीची चव खूप छान लागते. आहे सिम्पलच, साहित्यसुद्धा तेच आहे, पण जरा बनवायचं व्यवस्थित, जरा म्हणजे वेगळ्या पद्धतीने. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागतात हे मसालेदार आलू. नेहमी नेहमी आपण पिवळी बटाट्याची भाजी करतो बघा, त्यापेक्षा ना अशी बटाट्याची एकदा भाजी करून बघा. ह्याला मसालेदार आलूसुद्धा बोलले जातं. आणि हे छोटे छोटे बटाटे जर भेटले ना, तर अशी भाजी तरी नक्की करून बघा. असं पाहता क्षणी तर वाटत होतं अंड्याची करी आहे, पण ही बटाट्याची भाजी आहे, मसालेदार एकदम मसाल्याची कोटिंग लागलेला हा बटाट्याची भाजी. ट्राय नक्की करा. चला बघून घेऊया. तर इकडे बघा, मी मस्त छोटे छोटे बटाटे भेटलेत. म्हणजे बऱ्याच दिवसापासून ना मला ना हे छोटे छोटे बटाटे पाहिजे होते, म्हणजे अशीच रेसिपी बनवण्यासाठी. पण हे छोटे बटाटे काही मला कुठे भेटत नव्हते, पण आज भेटले अचानक, त्यामुळे मी घेऊन पण आले. आणि बघा, शिजवलेले आहेत, नरम सॉफ्ट झालेले आहेत. जास्त काही गाळ करायचे नाही, थोडेसे आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने. ह्याला बटाट्याच्या भाजीला कसं आपण शिजून घेतो, तसे छोटे छोटे बटाटे शिजून घ्यायचे. याला काही कट करायचे नाही, कारण हे खूप छोटे आहेत. आपण एका घासामध्ये सुद्धा उचलू शकतो किंवा थोडंसं कट करू शकतो, पण चांगले आहेत बऱ्यापैकी खाण्यासारखे. तर छोटे बटाटे जर भेटले ना, तर अशी भाजी करून बघा. तर त्यासाठी कांदा टमाटर बारीक चिरून घेतले. तुम्ही हे कांदा टमाट्यांना थोडंसं परतून ह्याची प्युरीसुद्धा बनवू शकता. म्हणजे या भाजीसाठी थोडे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे. बस, आता आपण सिंपल ही भाजी तुम्हाला मी करून दाखवते, पण चव मात्र चांगली लागते. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. चला आता आपण बनवून घेऊया मसालेदार बटाट्याची भाजी. विशेष असं काही नाही, फक्त छोटे बटाटे आहे, तो एक जरा भाजीला वेगळा लूक भेटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा मसाल्याची कोटिंग लागते, नेहमीच्या भाजीपेक्षा जरा चांगले दिसायला दिसतात. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं, याच्यामध्ये जिरा टाकायचे, कढीपत्ता टाकायचे. तुम्ही इकडे राई पण टाकू शकता, नाही टाकलं तर हरकत नाही, जिरे मात्र नक्की टाका. त्यानंतर आपण याच्यामध्ये भरपूर सारे कांदे, म्हणजे 2 कांदे मी चिरून घेतलेत, आणि टमाटेसुद्धा एक मोठा चिरून घेतला आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. कांदा टमाटरना थोडंसं जर तेलामध्ये परतून त्याची एक प्युरी बनवली ना तुम्ही, तर खूप मस्त याची तरी किंवा ग्रेव्ही तयार होईल. किंवा सिंपली असं तुम्ही याच्यामध्ये फ्राय करू शकता. कढाई ओली असल्यामुळं असं तेल उडलं जातं आहे. तर बघा, चांगले भरपूर जिरे टाकलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 1-2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये टाकून घेते. थोडेसे कांदे परतून झाले की याच्यामध्ये आपण टमाटर टाकायचं. टमाटरसुद्धा एक मोठं बारीक चिरून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, कांदा आणि टमाट्याची एक प्युरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता जिरेसोबत थोडंसं कांदे परतून झाले की मग आपण याच्यामध्ये टमाटे टाकून घेऊया. खूप सिंपल भाजी, साधी सोपी आहे, पण नेहमी नेहमी आपण एकच भाजी खातो, पिवळी भाजी किंवा असं वेगवेगळ्या पदार्थाच्या भाज्या बनवतो बटाट्याच्या ना, तर ही सिंपल भाजी मसाल्याची करून बघा. आता इकडे मी टमाटर टाकून घेतलेले आहेत, एक मोठा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे. ह्याला पण परतून घ्यायचं. ह्याला मसालेदार आलू बोलतात. खूप मस्त झणझणीत आणि तिखट असे लागतात, हे खायला खूप भारी लागतात. आता बघा, कांदा टमाटर थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण ह्या स्टेजवर अद्रक लसूणची पेस्ट इकडे मी वापरते, अंदाजा 1 चमचा भरून. तुम्ही अद्रक लसूणचा कूटसुद्धा इथे टाकू शकता, किंवा अशी अद्रक लसूणची पेस्ट असेल तर 1 चमचा इकडे टाकू शकता. म्हणजे अद्रक लसूण आणि कांदा टमाटर, जिरे, कढीपत्ता हे चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे थोडंसं परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे, आपले डेली रुटीनचे रोजचे मसाले आवडीनुसार चवीनुसार टाकून घ्यायचे. याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट वापरते, कारण की मला ह्या भाजीचा रस्सा नाही बनवायचा जास्त, थोडा प्रमाणातच, म्हणजे अगदी थोडंसं ग्रेव्ही बनवायची, जास्त पातळ वगैरे काही बनवायची नाही. त्यामुळे मी इकडे 2 चमचे लाल मसाला टाकला आहे, 1 चमचा भरून धना पावडर टाकलेला आहे, 1 चमचा आपण इकडे टाकणार आहोत गरम मसाला, एक अर्धा चमचा टाकणार आहोत इकडे हळद. हे सगळे आपले रोजचे जे मसाले ते टाकून घ्यायचे.
बघा इकडे मी धना पावडर, गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे टाकणार आहोत 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. कांदा, टमाटे, लसूण, अद्रकची जी पेस्ट टाकली त्याच्यामध्ये सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. अद्रक लसूणची जी पेस्ट टाकली ना त्यांनी ह्या भाजीला ना खूप छान चव येते. नॉर्मल बटाट्याची भाजी करतो बघा त्यावेळेस आपण अद्रक लसूणाची पेस्ट असो किंवा कूट असो शक्यतो जास्त वापरत नाही सुक्या भाजीला बटाट्याच्या, पण ह्या भाजीला आपण वापरतो त्यामुळे ह्या भाजीची जरा चव वेगळी येते मस्त. थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या ग्रेव्हीला तयार होऊन द्यायचं. म्हणजे सगळे मसाल्याचे फ्लेवर उतरले जातील भाजीमध्ये. तेल सुटेपर्यंत चांगल्याला झाकून ठेवा. अगदी थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही. अर्धा कप जरी टाकलं तरी बास आहे. आपला रस्सासुद्धा हाच बनवायचा आपल्याला. आता याच्यावर मी झाकण ठेवते. अगदी स्लो गॅस करणार आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. हे बघा वर तुम्ही बघू शकता मसाल्यावर कशी तेलाची तरी आलेली आहे आणि सुंदर रंग आलेला आहे ग्रेव्हीला आपल्या. कुठलंही बघा वाटण केलं नाही, पण ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती दाटसर झालेली आहे, मस्त थिक झाले. बस आता आपण ह्या स्टेजवर लगेच आपले हे शिजवलेले बटाटे डीप करायचे, मसाल्यामध्ये कोट करायचे. पाहू शकता बटाटे ना चांगल्या प्रकारे शिजून घेतलेले आहे, त्यामुळे आता अजिबात ह्याला उकळायची गरज नाही, शिजवायची गरज नाही. एकदम नरम सॉफ्ट असे हे बटाटे आहेत. म्हणजे एक घास बटाट्याचा जरी उचलला मसाल्यासोबत तर अप्रतिम मेल्ट होतील असे बटाटे आहेत. तर पूर्ण ह्या मसाल्यामध्ये ह्या बटाट्याची कोटिंग करा. बघा किती सुंदर असा आपला हा मसालेदार बटाट्याची भाजी दिसते बघा. वरून कोथिंबीर टाकायची, हवं तर तुम्ही थोडा चाट मसाला टाकून चटपटीत स्वाद याचा वाढू शकता. कसुरी मेथीसुद्धा इथे टाकू शकता थोडीशी क्रश करून. आणि ही बघा रोजचीच आपली बटाट्याची भाजी पण दिसायला किती सुंदर आहे आणि खायला पण छान लागते ही भाजी. 1-2 वाफा द्यायच्या म्हणजे सगळ्या मसाल्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये उतरतो, बटाट्यालासुद्धा एक छान चव येते. हे बघा अशी भाजी तुम्ही टिफिनला जर दिले ना, खरं सांगते आवडीने टिफिन फिनिश होईल आणि पोट भरून जेवण करतील. इतकं मस्त लागतात. गरमागरम पुऱ्यासोबत ह्याची म्हणजे वेगळीच मजा आहे खाण्याची. बटाट्याची भाजी आणि पुरी नसेल तर मग तर कमीच वाटेल. तर बघा किती मस्त आपले हे बटाटे छोटे छोटे याच्यामध्ये सेट झालेत का नाही. तर आता ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. परत एकदा झाकण ठेवायचं, 1-2 वेळाला झाकण ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता बटाटा आपलं किती छान असं मसाल्यामध्ये डीप झालंय, कोट झालंय. म्हणजे चव अप्रतिम लागणार आहे. बस आता परत एकदा थोडंसं झाकण ठेवते, एक वाफ देते. म्हणजे कसं चांगले वाफ दिली की चांगला याच्यामध्ये अर्क उतरला जातो मसाल्याचा आणि चव अजून वाढते. त्यामुळं थोडंसं याला वाफ देत राहायचं 1-2 मिनटं शेवटच्या क्षणाला, म्हणजे भाजी होत असताना. बघा किती क्रीमी टेक्स्चर आलं आहे भाजीला. एकदम ग्रेव्ही दाटसर झालेली आहे. वाटत नाही आपण याच्यामध्ये कुठलं वाटण केलं आहे. गरमागरम वाटण वापरलेलं नाही आहे. गरमागरम ही मसालेदार